RT ॲडमिशन 2026-27 तर 2 ते 3 दिवस होऊन गेलेले आहे, तरी यावरती म्हणजे साईटवरती कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही आहे की जो नियम आहे हा रद्द झालेला आहे आणि 3 किलोमीटरचा नियम कधी सुरू होणार. यासाठी भरपूर जे पालक वर्ग आहे कमेंट्स करत आहे की आम्ही नेमकं काय करायचं. तर यामध्ये जेही नागपूर खंडपीठ होते यांच्याकडून निर्णय आलेला आहे आणि जे वकील होते म्हणजे ज्यांनीही या केससाठी पुढाकार घेऊन ही केस पालकांसाठी जिंकलेली आहे, तर त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर संपूर्ण पालकवर्गांना 12 तारखेपर्यंत म्हणजे उद्याला किती तारीख आहे 12 तारीख, तर 12 तारखेपर्यंत साईटवर दुरुस्ती करण्यासाठी शासनाला आदेश देण्यात आलेले आहे. आदेश कोणी दिलेले आहे? कोर्टाने आदेश दिले आहे शासनाला की जी साईट आहे तुमची 12 तारखेपर्यंत दुरुस्ती करून पालकांसाठी परत फॉर्म जेही असेल म्हणजे परत करू शकतात किंवा एडिटचं ऑप्शन देऊ शकतात. अशापैकी कोणते तरी ऑप्शन तुम्ही पालकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्या. तर नेमके जे वकील होते यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मुदतवाढीमध्ये शासनाला ज्या काही वेबसाईटमध्ये आता बदल करावे लागतील, जी एक किलोमीटरची अट असेल किंवा 10 शाळा निवडण्याच्या ज्या अट असतील याच्या संदर्भातील ज्या काही तांत्रिक बाबी असतील त्याच्यामध्ये त्यांना सुधारणा करावी लागतील आणि 3 दिवसाच्या या मुदतवाढीमध्ये विद्यार्थ्यांना देखील अर्ज करता येतील आणि 3 दिवस हे या सगळ्या प्रक्रियेला शक्य होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून अजून मुदतवाढ या ठिकाणी देण्यात येऊ शकते अशी सुद्धा संभावना आपल्याला या ठिकाणी वर्तवता येईल. तर अशाबद्दल यामध्ये अपडेट आलेली आहे. तर साईटवरती सध्या फक्त आणि फक्त जुनीच अपडेट आहे, नवीन अपडेट कोणतीही उपलब्ध झालेली नाही आहे. तर 12 तारीख म्हणजे उद्याची आहे. तर संपूर्ण पालकवर्गांनी उद्या सायंकाळपर्यंत वाट बघा. 12 तारीख संपल्यानंतर आपल्याला 13 तारखेला यावरती अपडेट येऊ शकते आणि जे फॉर्म आहे हे आता परत भरायचं काम पडणार की फॉर्म एडिटला येणार याबद्दल अजूनपर्यंत कोणीही आपल्याला सांगू शकत नाही जोपर्यंत साईटवर अपडेट येत नाही. साईटवर अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. ती माहिती बघून आपण जेही आपली काही अपडेट येईल त्यानुसार आपल्याला आपली प्रोसेस करायची आहे. तर संपूर्ण पालकवर्गांनी उद्या सायंकाळपर्यंत वेट करा, कारण की आताच तुम्ही बघितलं आहे की तुम्हाला जे वकील होते यांच्याकडून आपल्याला संपूर्ण माहिती मिळालेली आहे की 12 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत साईट अपडेट होऊन जाणार. अपडेट झाल्यानंतर तुम्हाला माहिती दिली जाणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.